आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शिर्डीतील साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा। माजी खासदार सुजय विखेंची साई संस्थान प्रशासनाकडे मागणी। जेवणासाठी लागणारे पैसे मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च करा, विखेंची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर। फडणवीस दर 12 वर्षांनी होणाऱ्या जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सवाला हजेरी लावणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। अजित पवारांकडून कन्हेरीत जाण्यासह विविध विकास कामांची पाहणी। क्रिकेटच्या मैदानात अजित पवारांची भेदक गोलंदाजी। जलसंपदा विभागामार्फत महामंडळस्तरीय क्रिकेट स्पर्धेत अजित पवारांचं क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन। भाजपकडून आज विशेष सदस्य नोंदणी अभियान राबवलं जाणार। एका दिवसात किमान 25 लाख सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट। भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांची माहिती। राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर जाण्याची शक्यता। जमा आणि खर्चात ताळमेळ नसल्यानं तिजोरीवर आर्थिक तणाव येणार, कॅगच्या अहवालातून स्पष्ट। वाढत्या दरांमुळे पाम आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीत घट। जास्त मागणी असल्यामुळे सोयाबीनची आयात अधिक। भारतीय खाद्यतेल महासंघाची माहिती। ईपीएफओचं एटीएम कार्ड आणि मोबाईल ॲप लवकरच लॉन्च केलं जाणार। ईपीएफओ 3.0 ॲप यावर्षी मे-जून पर्यंत सुरू होणार। केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती। राज्यात पुढील 3 दिवस राहणार थंडीचा कडाका। उत्तरेकडील वाऱ्यांमुळे परतली थंडी। मुंबईच्या तापमानात देखील बदल होणार, हवामान विभागाची माहिती।